बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आणि त्यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं महसूल मंत्री कार्यालयाला अहवाल दिलाय। बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेलं नाही। जरांगेंचे दावे तथ्यहीन आहेत असं बीड जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे आणि जो दावा जरांगे पाटील यांच्याकडून केला जातोय तो खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। तर बावनकुळे, तुम्ही चूक केलेली आहे हे मान्य करा, अन्यथा तुम्ही आणि तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपून जाईल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तो शासनात सादर करा ताबडतोब, त्वरित शब्द आहे त्याच्यावर। म्हणजे कारवाई कशावर करा म्हणतात, अवैधवर। याने लिहिलं त्याच्या खाली त्वरित कारवाई सांगितलं, प्रस्ताव पाठवा, म्हणजे अवैध करून प्रस्ताव पाठवा आणि म्हणता हस्तक्षेप करत नाही। तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर। तुला आणखीन बी बावनकुळे सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल। आणखीन हातातून गेलं नाही, तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको। तू चूक केली हे मान्य कर। फडणवीसांनी आणि शिंदेंनी सुद्धा चूक मान्य करावं। ही चूक केली आमच्या दोन्ही मंत्र्यांना, आम्ही सुधारतो। एकदम सोपं होईल, आणखीनही तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही।